नमस्कार. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या भावी शिक्षकापर्यंत या चॅनलची लिंक हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणताही उमेदवार शिक्षक भरतीच्या अपडेट्सपासून शिक्षक भरतीपासून वंचित राहणार नाही. आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आत्ता थोड्या वेळापूर्वी जो काही शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, तो निर्णय निर्गमित होण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून आम्ही योग्य तो पाठपुरावा केला. त्याची आज त्या ठिकाणी यशस्वी जी आहे ती सांगता होती आहे. आता हा निर्णय नेमका काय आहे? याची पार्श्वभूमी काय? आता ही जी प्रगतीपथावर असलेली थर्ड टेट आहे, मोठ्या प्रमाणामध्ये जागा येत आहेत. थर्ड टेटमध्ये नक्कीच आपल्या सगळ्यांचं भवितव्य जे आहे या शिक्षक भरतीकडे लागून आहे. नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे, कारण क्षणाक्षणाला तुमच्या ज्या काही शर्यती आहेत त्या प्रत्येक पैलूवर त्या शर्यतीवर योग्य ती दिशा दाखवण्याचं काम मी माझ्या पद्धतीनं करतोय. नक्कीच प्राधान्यक्रमसुद्धा या भरतीमध्ये निर्णायक ठरणार आहे. तर त्यामुळं महा टीचर प्ले स्टोअरवर जो काही ॲप आहे, महा टीचर संदीप कांबळे, या ठिकाणी आपण समुपदेशन कोर्स सुरू केलेला आहे. नक्की जसं प्राधान्यक्रम निर्णायक आहे, तर अगदी त्या पद्धतीनं हा कोर्ससुद्धा तुमच्यासाठी नक्कीच निर्णायक आयुष्यामध्ये ठरणार आहे. ज्याने कोणी जॉईन केलं नसेल तर या कमेंट्समध्ये पहिली कमेंट असेल ती पिन केलेली असेल, तिथे लिंक असेल, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि आपली बॅच परचेस करून नेहमीच सुरू असणारे लेक्चर्स जे आहे ते जॉईन करू शकता. आता हा व्हिडिओ काय आहे मित्रांनो, पहिल्या टेटला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करून स्वतः त्या ठिकाणी 11 दिवस अन्नत्याग उपोषण करून जी आहे ती पवित्र पोर्टल प्रगतीपथावर सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये जी आहेत ते जागा आणल्या. आता जागा आणण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते लढा देतोय आणि त्या स्वरूपामध्ये त्या जागासुद्धा येतात. मात्र खोदा पहाड निकला चुवा अशी परिस्थिती जी आहे सरकारची अगदी त्या पद्धतीनं होते. आता जागा तर मोठ्या प्रमाणात येतात, पण जेवढ्या जागा येतात तेवढ्याच्या तेवढ्या भरल्या जातात का? तर याचा उत्तर जे आहे ते नाही. हे गेल्या 2017च्या भरती प्रक्रियेमध्ये ते मला लक्षात आलं आणि 2017च्या भरती प्रक्रियेमध्ये 12,144 पदाची जाहिरात आली. त्याच्यापैकी 3,500 जे शिक्षक होते, असे शिक्षकांची जागा रिक्त होते, ज्याच्या शैक्षणिक पात्रता धारण करणारे उमेदवारच उपलब्ध झाले नाही. त्याच्यामध्ये साधारणतः सायन्स मॅथचे जागा रिक्त राहिल्या. त्याच्यामध्ये साधारणतः इंग्रजी माध्यमांची जागा रिक्त राहिल्या. मग याच्यावर करायचं काय? तोडगा काय काढायचा? त्यामुळे तेव्हाच ठरवलं की या ठिकाणी सायन्स मॅथ ज्या काही जागा आहेत तिथल्या उमेदवार आणि इंग्रजी माध्यमांच्या ज्या जागा रिक्त आहेत तिथे पात्र होण्यासाठी सायन्स मॅथच्या विद्यार्थ्यांना 12वीला ज्यांचं सायन्स झाले अशा उमेदवारांना MSc, BSc, MA इंग्लिश, BA घेऊन इंग्लिश असे जे काही उमेदवार पात्र आहेत अशा उमेदवारांना तिथे उपलब्ध असलेल्या पदावर नियुक्ती मिळावी किंवा ते संधी मिळावी अशी तेव्हापासून पाठपुरावा केला. त्याला मूर्त रूप जे आलं ना, सेकंड टेटच्या नंतरच्या काही सेकंड राऊंड जे लागले तर तेव्हा त्याला मूर्त रूप आले. कारण त्याच्यामध्ये अधिकारी वर्गांची ती बदल करण्याची धारणा असताना सुद्धा ते बदल करू शकले नाही. कारण शिक्षक भरतीची एकदा नियमावली ठरली की ते मध्येच बदलता येत नाही. ही एक त्याच्या पाठीमागची खरी वस्तुस्थिती होती. मात्र एक बिंदू एक पद ही भरती प्रक्रियामध्ये नव्याने लागू केल्या कारणाने जे काही थर्ड टेट घेत असताना आपण 11 कलमी कार्यक्रमाचा जो निवेदन दिलेला होता त्याच्यापैकी बऱ्याच मागण्या ज्या आहेत ते मान्य झालेल्या आहेत. आता सेकंड टेटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी माध्यमाच्या जागा रिक्त राहिलेल्या होत्या. मग त्या जागेचं काय करायचं? साधारणतः 36,000 पदाची भरती होऊन त्याच्यापैकी 8,500 ते 9,000 जागा रिक्त राहिल्या. म्हणजे पहिल्या भरतीला 3,500, दुसऱ्या भरतीमध्ये एवढी मोठी भरती होऊन सुद्धा साधारणतः 8,500च्या पेक्षा अधिक हजार ज्या जागा रिक्त होत्या तर तशाच रिक्त राहिल्या. म्हणजे उमेदवार पात्र असून सुद्धा तिथे उमेदवार उपलब्ध होऊ शकले नाही, कारण त्याची शैक्षणिक पात्रता नव्हती, व्यावसायिक अर्हता नव्हती. मग ती नेमकं कोणती होती? मग या सगळ्या गोष्टी थर्ड टेटला बदलून थर्ड टेटमध्ये अशा जागा रिक्त राहू नयेत हा एक त्याच्या पाठीमागचा माणूस होता. म्हणून थर्ड टेटला तसे 1.1 पद आणि इंग्रजी माध्यमांच्या रिक्त राहणाऱ्या जागा इतर माध्यमांच्या उमेदवारांना उपलब्ध व्हाव्यात. म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या सगळे उमेदवार संपल्याच्या नंतर अगोदर त्यांचीच पंगत बसवावी. सगळी काही पंगत संपल्याच्यानंतर जर खायला उरलं तर नक्कीच इतर उमेदवारांना तिथे संधी उपलब्ध व्हावी. कारण पहिल्या टेटला ज्या जागा रिक्त राहिल्या तशा सेकंड टेटला रिक्त राहिल्या तशा म्हणजे कोणालाही भेटलं नाही, ना तुम्हाला ना आम्हाला. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्या कारणाने याच्यातलं आम्ही मर्म शोधलं. त्याच्यापैकी इंग्रजी माध्यमांच्या मुलांचं याच्यामध्ये नाराजी असू शकते, पण इंग्रजी माध्यमांच्या मुलांनी सुद्धा त्याच्यामध्ये नाहरकत दर्शवली. कारण उमेदवारच संपले ना, जागा रिक्त राहून शासनाचं काय भलं करायचं? या दृष्टिकोनातून जे आहे ते थर्ड टेटला तशा पद्धतीचा पाठपुरावा केला आणि 1 जानेवारी
2025ला 2026 1 जानेवारीला तसा शासन निर्णय निर्गमित झाला आणि इंग्रजी माध्यमाच्या ज्या काही जागा रिक्त राहतात 1.1 पद तर ठरलंच त्याच्यामध्ये मर्यादित प्राधान्यक्रम किंवा एजबारच्या उमेदवारांना मग संधी उपलब्ध होणे याच्यासह 4थ्या मुद्द्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या ज्या काही जागा रिक्त राहतात त्या माध्यमांच्या जागेवर सायन्स 12वी नंतर मग BSc नंतर मग MSc किंवा मग MA इंग्रजी असे उमेदवार जे असतील इंग्रजी माध्यमांच्या जागा उरल्याच्या नंतर द्वितीय जागेमध्ये त्याच्या जाहिराती द्याव्या अर्थात त्याला आपण कन्व्हर्जन राऊंड म्हणू तर ती लावावी ज्याच्या त्या जागा ज्या रिक्त राहतात त्या जागा या उमेदवारांना पात्र करून ते भरण्यात याव्यात अशा पद्धतीची एक शासन नियमावली जी आहे ती 20 जानेवारीला त्या ठिकाणी निर्गमित झाली आणि त्यानुसार आत्ता ज्या जागा रिक्त होणार आहेत आज जे काही शासन निर्णय निर्गमित झाले तर ते काय आहे तर त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या बद्दल बोललेलं होतं मात्र सेमीच्या माध्यमाबद्दल खुलासा केलेला नव्हता सेमीला सुद्धा इंग्रजी माध्यमाचेच उमेदवार पात्र होते आणि तिथला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जागा ज्या आहेत त्या शिल्लक राहत होत्या आता सगळीकडे सेमी हे काही माध्यम नाही पण सेमी पॅटर्न आहे आणि सगळीकडे इंग्रजी माध्यमांचा फॅड जे आहे ते ग्रामीण भागामध्ये सुद्धा निर्माण झालेला आहे आणि या मोठ्या प्रमाणामध्ये CEOने या सगळ्या गोष्टी ओळखून इंग्रजी माध्यमांचं फॅड जे आहे तर ते जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा CBSE पॅटर्न लागू केला आणि मग त्या शिक्षकांची त्या ठिकाणी जी आहे ती मागणी वाढलेली आहे मित्रांनो तर त्यामुळे या सेमीच्या ज्या काही जागा होत्या 1 ते 5च्या जागा असू द्या 6 ते 8च्या असू द्या 8 ते 12च्या असू द्या या सगळ्या सेमी पॅटर्नच्या ठिकाणी इंग्रजी माध्यमांचेच शिक्षक पात्र होते मात्र तिथे पात्रता झाल्याच्या नंतर सुद्धा शिल्लक जागा उरत होत्या तर अशा सेमीच्या माध्यमाच्या शाळेवर सुद्धा सेमी पॅटर्नच्या शाळेवर सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या जागा ज्या आहेत मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर प्रामुख्याने सगळ्यात अगोदर इंग्रजी माध्यमांच्याच उमेदवारांना प्राधान्य आहे त्यानंतर जे शिल्लक जागा असतात त्या शिल्लक राहिलेल्या जागा BA इंग्लिश BSc MSc MA इंग्लिश अशा केलेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी संधी द्यावी नव्याने जाहिराती देऊन अशा पद्धतीचा जो GR आहे तो आज मंत्रालय स्तरातील शालेय शिक्षण विभागानं निर्गमित केलेला आहे आणि हा GR अतिशय महत्त्वाचा आहे जेणेकरून ज्यांनी MA इंग्रजी केलेलं आहे ज्यांनी BA प्रमुख विषय घेऊन डिग्री केलेली आहे अशा उमेदवारांसाठी BSc केलेल्या उमेदवारांसाठी MSc केलेल्या उमेदवारांसाठी नक्कीच अधिकची संधी जी आहे ते इंग्रजी माध्यमाच्या आणि सेमी माध्यमाच्या शाळेवर आता उपलब्ध होणार आहे त्यामुळं नक्की निश्चिंत राहा हा GR जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळं अशा जागा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही पाठपुरावा करून तुमचं कसं हित होईल या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे त्यामुळं नक्कीच हा निर्णय जो झाला या निर्णयाचं नक्कीच कौतुक करतोय आणि ही मागणी जी आहे ते लावून धरून पूर्ण केल्यामुळे नक्कीच याचा लाभ जो आहे तुम्हाला सगळ्याला होणार आहे आणि अशाच दूरदृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी आम्ही करत आलो ज्या ज्या मागण्या करता येतील या सगळ्या गोष्टी आम्ही का करू शकलो तर शासकीय धोरणाचा अभ्यास असल्या कारणाने आम्ही या गोष्टी करू शकलो धोरणाचा अभ्यास जर नसता तर नक्कीच या गोष्टी आमच्याकडनं होऊ शकल्या नसत्या आणि या गोष्टी ही मागणी लावून धरत असताना अनेकांचं त्याच्यामध्ये सहकार्य लावलेलं आहे या सगळ्यांचं ज्ञात अज्ञात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आहे ही मागणी पूर्ण करण्यासाठी नक्कीच त्यांचा मी धन्यवाद देतो आणि विशेषतः शालेय शिक्षण विभागातील अधिकारी वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांचंही मी धन्यवाद देतो सोबतच शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांचं विशेष सहकार्य याच्यामध्ये खरंच लागलेलं आहे कारण त्यांनी शिक्षण मंत्रीपद रुजू झाल्या पहिली मागणी जी आहे त्यांच्याकडे शिक्षक भरतीच्या अनुषंगानं ती हीच मागणी आम्ही केलेली होती आमच्या संघटनेच्या माध्यमातून केली होती त्यामुळे नक्कीच यांचे मनापासून धन्यवाद आणि या निर्णयाचा फायदा जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये BA इंग्लिश MA इंग्लिश BSc या सगळ्या उमेदवाराला जे आहे 100% झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नक्कीच लाईक्स करा चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देत चला जेणेकरून अजून अशीच चांगली काम करायला आम्हालाही बळ मिळेल त्यामुळं ज्यांना कोणाला या सगळ्या जागा येऊनही जर मर्यादित प्राधान्यक्रमामध्ये जर तुम्ही फसत असाल तर योग्य दिशा मिळण्यासाठी नक्की समुपदेशन कोर्स जो आहे तो कमेंट्समध्ये पहिली कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये तिथे लिंक असेल पिन केलेली तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा आणि नियमितपणे जो काही बॅचेसमध्ये कोर्स सुरू आहे तिथे नक्की त्याचा मार्गदर्शन घ्या फायदा घ्या निश्चितच तुम्हाला हे मार्गदर्शनसुद्धा निर्णायक ठरेल त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थांबतो धन्यवाद शुभ रात्री जय भीम जय शिवराय